Student, welcome again in our next lecture video. Today we will continue the remaining content from second chapter, that is hospital pharmacy. In first part we will discuss definition and function and objective of hospital pharmacy, layout and location of hospital pharmacy. Third, personals and facilities requirement in hospital pharmacy, and flowchart of material of hospital pharmacy. In today's video, we will discuss remaining content of hospital pharmacy. In today's lecture, we will discuss flowchart for patient in hospital pharmacy, next responsibility for hospital pharmacist, and last requirement and ability required for hospital pharmacy into the hospital pharmacy. Okay, all those content will discuss into this side. So first of all, let us begin with the flowchart for patient. First is flowchart for patient. The flow diagram of patient entry in hospital up to his discharge is called as a flowchart for patient. Flowchart म्हणजे काय असतं, एक डायग्रॅम असते ज्या डायग्रॅमच्या फ्लोचार्टप्रमाणे तुमचा पेशंटची एंट्री होते आणि पेशंटची एक्झिट होते, म्हणजे डिस्चार्ज होतो पेशंट. ओके, म्हणजे पेशंट हॉस्पिटलमध्ये एंट्री केल्यापासून ते पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर डिस्चार्ज होईपर्यंत, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होईपर्यंत जेवढीही ॲक्टिव्हिटीज असतात, ते जेवढेही ॲक्टिव्हिटीज होतात त्या पूर्ण ॲक्टिव्हिटीजचा काय एक फ्लोचार्ट किंवा फ्लो डायग्रॅम त्यांनी काय केलेली आहे, बनवलेली आहे. ओके, मग त्या फ्लो डायग्रॅममध्ये कोणत्या चेक आहे, बेसिक स्टेप इन दॅट. फर्स्ट इज अ रजिस्ट्रेशन. ओके, second is a general checkup, and first is a registration, second is general checkup, and third is the dispensing of pharmacies. These three basic steps are involved into the flowchart for the patient. So in this slide you see the picture. In that picture, from entry of patient into the hospital to the dispensing of medicine into the hospital, all the activities are shown in these pictures. Okay, from entry of patient, then second waiting room of patient, then general checkup. After general checkup, then general checkup, your medication or pharmacy dispensing, all those parameters is shown in that diagram. Next is flow diagram of patient. Okay, in that first patient come into the hospital. Okay, entry of patient. In that first priority of patient is to registration and payment counter. ओके, पहिले पेशंटने काय केलं पाहिजे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. रजिस्ट्रेशन आणि पेमेंट. जर पेशंट ओल्ड पेशंट असेल, म्हणजे आधी आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन गेलेला असेल चेकअपला, तर ओल्ड पेशंट हा पुढे डायरेक्टली हा क्लिनिकल सर्व्हिसमध्ये जातो. ओके, जर पेशंट नवीन असेल तर जनरल चेकअपसाठी जाईल आधी. ओके, आणि जनरल चेकअप झाल्यानंतर मग या ठिकाणावरून काय करेल, तो इकडे क्लिनिकल सर्व्हिसला जाईल तो. ओके, आफ्टर क्लिनिकल सर्व्हिस तो कुठे जाईल, फार्मसीमध्ये जाईल. ओके, आफ्टर क्लिनिकल सर्व्हिसेसनंतर फार्मसीमध्ये जाईल. फार्मसीमध्ये गेल्यानंतर डिस्पेन्सिंग करेल मेडिसिन फार्मासिस्ट. ओके, डिस्पेन्सिंग झाल्यानंतर परत पेशंट काय कलेक्ट द मेडिसिन आफ्टर द पेमेंट झाल्यानंतर काय करेल, पेशंट त्यांची मेडिसिन कलेक्ट करेल. ओके, हे झाला हा तुमचा फ्लोचार्ट फॉर द पेशंट. Okay, so next is
stages. In that first stage is the registration. Okay, in registration the patient, both old and new, after coming to the hospital, register their name at counter, making payment for registration. मी आधीच फ्लो डायग्राममध्ये दाखवलं आहे तुम्हाला. पेशंटला पहिले काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतं. पेशंट काय ओल्ड असो किंवा न्यू असो, पहिले काय करायचं, काउंटरवरती येऊन रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करताना पेमेंट त्यांना काय पेमेंट करायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, ओल्ड पेशंट डायरेक्टली गोज देअर रिस्पेक्टिव्ह क्लिनिकल डिपार्टमेंट. ओल्ड पेशंटने काय करायचं आहे, तुमचे जे डिपार्टमेंट असेल क्लिनिकल रिस्पेक्टिव्ह, त्या क्लिनिकल डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट जायचं आहे. बट न्यू पेशंट जेवढे जे असतील त्यांनी पहिले काय करायचं आहे, तुमचा जनरल चेकअपला जायचं आहे. न्यू पेशंट आर गोइंग टू जनरल चेकअप. ओके, सो इन दॅट व्हॉट इज जनरल चेकअप. जनरल चेकअपमध्ये काय येतं, नेक्स्ट पॉईंट, आफ्टर रजिस्ट्रेशन जनरल चेकअप. इन जनरल चेकअप फिजिशियन अँड नर्सेस आर कंडक्ट जनरल चेकअप ऑफ द पेशंट. ओके, जनरल चेकअप करतात ते. ओके, डिपेंडिंग ऑन sign and symptom and depending on sign and symptom they are directly or डायरेक्टेड टू रिलेव्हंट क्लिनिकल डिपार्टमेंट. मग जसं त्याला साईन अँड सिम्पटम असेल पेशंटला, त्याच्या पद्धतीने काय करतात, ते त्याला चेक करतात, जनरल चेकअप करतात. आणि जनरल चेकअप झाल्यानंतर त्याचे साईन अँड सिम्पटम बघून त्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये त्याला पाठवायचं आहे, ओके, ते काय करतात, ते जनरल चेकअपमध्ये डिसाईड करतात. कोण, फिजिशियन आणि नर्स. नेक्स्ट आहे फार्मसी. ओके, नेक्स्ट आहे फार्मसी. फार्मसीमध्ये काय तुमचं, आफ्टर रिसिव्हिंग प्रिस्क्रिप्शन पेशंट ऑर हिज रिलेटिव्ह गोज टू द फार्मसी डिपार्टमेंट. जर तुमचा चेकअप झाला, प्रिस्क्रिप्शन भेटल्यानंतर कुठं जायचं आहे, पेशंटनी किंवा त्याच्या रिलेटिव्हनी फार्मसी डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे आणि शो द प्रिस्क्रिप्शन टू द फार्मसिस्ट. फार्मसिस्टला प्रिस्क्रिप्शन काय करायची, शो करायची. मग फार्मसिस्ट काय करेल, नेक्स्ट पॉईंट, फार्मसिस्ट मेक बिल अकॉर्डिंग टू द मेडिसिन अकॉर्डिंग टू मेडिसिन काय करेल, फार्मसिस्ट बिल ते काय करेल, बनवेल. त्याच्यानंतर पेशंट मेक पेमेंट ॲट अ पेमेंट काउंटर अँड टेक अ रिसिप्ट. पेमेंट काउंटरला काय करायचं, पेमेंट द्यायचं आहे पेशंटनी आणि त्यानंतर तिथून रिसिप्ट घ्यायची आणि धोज रिसिप्ट आर शो टू द फार्मसिस्ट अँड मेडिसिन आर करेक्टेड. तीच रिसिप्ट काय करायची, फार्मसिस्टला तुम्ही शो करायची, दाखवायची आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे, त्या ठिकाणावरून मेडिसिन तुम्ही घ्यायची. नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फार्मसिस्ट टुवर्ड्स इनपेशंटच्या रिस्पॉन्सिबिलिटी किंवा फार्मसिस्टच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय इनपेशंटच्या रिलेटेड. ओके, तर त्यामध्ये पहिला आहे तुमचा सेंट्रल डिस्पेन्सिंग एरिया. पहिला आहे सेंट्रल डिस्पेन्सिंग एरिया. इन दॅट फर्स्ट इज द ॲक्युरेसी. ओके, ही कीप कंट्रोल ऑन ॲक्युरेसी ऑफ डोसेस विच आर प्रिपेअर फॉर इनपेशंट. म्हणजे फार्मासिस्टने काय केलं पाहिजे, ॲक्युरेसी मेंटेन ठेवली पाहिजेत. कशासाठी, जेव्हा तुम्ही इनपेशंटची डोसेस फॉर्म किंवा मेडिसिन काय करताय, तुम्ही देतायत इनपेशंटला, डिस्पेन्स करताय, तर तेव्हा काय केलं पाहिजे की कंट्रोल किंवा ॲक्युरेसी, जो डोसेस फॉर्म जो आहे, ज्याची क्वांटिटी असेल, ज्या क्वांटिटीचं असेल त्याच क्वांटिटीचा डोसेस फॉर्म काय पाहिजे, त्यांनी तुम्ही काय केलं पाहिजे, डिस्पेन्स केलेलं पाहिजे किंवा कंपाऊंड केलं पाहिजे. ही ॲक्युरेसी मेंटेन ठेवली पाहिजे. त्यानंतर मेंटेन ऑफ रेकॉर्ड रेकॉर्ड काय, ही कीप रेकॉर्ड ऑफ ड्रग सप्लाय अँड बिल ऑफ द ड्रग. बिलचा आणि ड्रग सप्लायचा काय केलं पाहिजे, त्यांनी रेकॉर्ड मेंटेन करून ठेवलं पाहिजेत. ओके, नेक्स्ट पॉईंट, स्टोरेजमध्ये काय आहे, तुमचा जेवढेही ड्रग असतील, ओके, फार्मसीमध्ये तेवढेही ड्रग व्यवस्थितरित्या ज्या टेम्परेचर कंडिशनला किंवा ज्या स्टोरेज कंडिशनला आपल्याला स्टोअर करायचे, त्याच स्टोरेज कंडिशनला काय करायचे, स्टोअर केले पाहिजेत प्रॉपरली. ओके, नेक्स्ट आहे वर्किंगमध्ये काय, ही इन्शुअर दॅट द प्रॉपर टेक्निक आर यूज फॉर कंपाऊंडिंग ऑफ प्रिपरेशन अँड ऑल द लॉ अँड रेग्युलेशन आर फॉलो. वर्किंगमध्ये जेव्हा तुम्ही कंपाऊंडिंग करतात एखाद्या डोसेस फॉर्मची, तर ती कंपाऊंडिंग करताना रूल्स रेग्युलेशननुसार किंवा लॉजनुसार किंवा प्रॉपर टेक्निकनी तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी वर्किंग केलं पाहिजे किंवा प्रिपेअर केलं पाहिजे. त्यानंतर कोऑर्डिनेशन म्हणजे तुम्ही तुमचे डिस्पेन्सिंग किंवा ऑल ॲक्टिव्हिटीज तुम्ही ज्या करताय डिस्पेन्सिंग एरियामध्ये,
त्यामध्ये तुमचं कोऑर्डिनेशन पाहिजे ते. ओके, कोऑर्डिनेशन हे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे ड्रग इन्फॉर्मेशन. ही कीप गुड नॉलेज अबाउट द ड्रग अँड गिव्ह इन्फॉर्मेशन टू द स्टाफ ऑफ हॉस्पिटल अँड टू द पेशंट. तुमच्या किंवा तुम्ही जो ड्रग डिस्पेन्स केलेला आहे त्याबद्दल काय करायचं आहे, पेशंटला किंवा मेडिकल स्टाफ असेल किंवा हॉस्पिटलचे स्टाफ असतील त्यांना काय करायची, इन्फॉर्मेशन द्यायची की हा ड्रग या डोसमध्ये तुम्ही काय करायचं आहे, त्यांना द्यायचं आहे किंवा ॲडमिनिस्टर करायचं किंवा घ्यायचं आहे तुम्ही. ओके, किंवा जेवणाआधी घ्यायची ही टॅबलेट, ही जेवणानंतर घ्यायची, ही दिवसातनं 1 वेळेस घ्यायची, ही दिवसातनं 2 वेळेस घ्यायची. असे सर्व पॅरामीटर तुम्ही काय केलं पाहिजे, त्या पेशंटला काय केलं पाहिजे, तुम्ही इन्फॉर्मेशन ती दिली पाहिजेत. ओके, काउन्सिल केलं पाहिजेत इन शॉर्ट. नेक्स्ट आहे डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फार्मासिस्ट टुवर्ड्स द पेशंट. आपली फार्मसिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी काय डायरेक्टली पेशंटवरती, तर ती दिली आहे. फर्स्ट ही प्रिपेअर हिस्ट्री ऑफ फार्मसिस्ट. फर्स्ट ही प्रिपेअर द हिस्ट्री ऑफ पेशंट अँड कम्युनिकेट टू फिजिशियन. काय केली पाहिजे, पहिले हिस्ट्री प्रिपेअर केली पाहिजे कसली, पेशंटची, आणि त्यानंतर काय, कम्युनिकेट टू द फिजिशियन. ओके, पेशंट हिस्ट्री, बॅकग्राऊंड जो डाटा आहे त्याचा, काही ॲलर्जी असेल किंवा काही ट्रीटमेंट आधी घेतलेली असेल पेशंटनी, तर तो सर्व डाटा काय केला पाहिजे, तुम्ही पेशंटकडनं विचारून आणि एक पेशंट हिस्ट्री डाटा तुम्ही काय केला पाहिजे, प्रिपेअर केला पाहिजे. सेकंड आहे हे आयडेंटिफाय ड्रग ब्रोट इन द हॉस्पिटल बाय द पेशंट. ओके, पेशंटनी म्हणजे जे ड्रग तुम्ही देणार आहे पेशंटला, ओके, तर ते तुम्हाला आयडेंटिफाय झाले पाहिजेत. अँड नेक्स्ट इज द ही पार्टिसिपेट इन द इमर्जन्सी प्रॉब्लेम ऑफ हार्ट अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, इमर्जन्सी काही प्रॉब्लेम असतील पेशंटला हार्ट आणि रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये, तर तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे, ते इमर्जन्सी केसमध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही ते काय केलं पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे किंवा त्यांना मेडिसिन लागत असतील काही, तर मेडिसिन तुम्ही प्रोव्हाइड केलं पाहिजे. ही असिस्ट द फिजिशियन इन द सिलेक्शन ऑफ ड्रग, इट डोस अँड टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्ही फिजिशियनला सुद्धा असिस्ट करू शकतात की नाही सर, हा जो आहे या पेशंट्सला जो टॅबलेटचा डोस असेल किंवा हा डोस जे आहे हा एवढाच द्या, 10 mgच द्यायला टॅबलेट, कारण की याची जी हिस्ट्री, ओके, पेशंट हिस्ट्री, त्याच्यानुसार याला 10 mgच जे थेरापेटिक इफेक्ट देण्यासाठी खूप होईल ड्रग, किंवा या पेशंटला या डोसची किंवा ह्या ड्रगची ॲलर्जी, सो हा ड्रग न देता दुसरा ड्रग प्रिस्क्राईब करू शकतात, किंवा हा डोस किंवा या टाईमला ॲडमिनिस्टर करणं, हे असेच तुम्ही करू शकतात पेशंटला. आणि जनरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही प्रोव्हाइड एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन ऑफ ड्रग टू द ऑल हेल्थ प्रोफेशनल. काय सुद्धा तुम्ही एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन देऊ शकतात कोणाला, ऑल हेल्थ प्रोफेशनल जे आहेत त्यांना तुम्ही काय करू शकतात, ती इन्फॉर्मेशन शेअर करू शकता त्यांच्यासोबत. ओके, एक पिक्चर दिसतं आहे तुम्हाला, त्या पिक्चरमध्ये फार्मासिस्ट आहे आणि एक पेशंट आहे. ओके, फार्मासिस्ट त्या पेशंटला काय करतो आहे, काउन्सिलिंग म्हणजे काय, ज्या ड्रगबद्दल किंवा ते प्रोडक्ट असेल, ओके, त्या मेडिसिनबद्दल काय करायची, त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची. ओके, सपोज एखादी मेडिसिन ते आपल्याकडनं परचेस करत आहे, ओके, आपण डिस्पेन्स करतोय, तर त्या मेडिसिनबद्दल किंवा त्या डोसेस फॉर्मबद्दल माहिती दिली पाहिजे, किंवा त्याची माहिती म्हणजे कसं, स्टार्टिंग फ्रॉम रिमूव्ह फ्रॉम पॅकेजिंग, म्हणजे पॅकेटमधून किंवा पॅकेजिंगमधून रिमूव्ह करण्यापासून ते डायरेक्टली ॲडमिनिस्टर करण्यापर्यंतची इन्फॉर्मेशन तुम्ही दिली पाहिजे पेशंटला. ओके, किंवा टॅबलेट डोसेस फॉर्म येते, ही टॅबलेट डोसेस फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही ते पॉकेटमधून रिमूव्ह केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी स्टोअर केला पाहिजे. ओके, त्यानंतर कशा पद्धतीने घ्यायला पाहिजेत, किती वेळेस घेतले पाहिजेत. ही टॅबलेट सपोज दिलेली तुम्ही एखादी प्रिस्क्राईब केलेली डॉक्टरने टॅबलेट, मग ही 2 वेळेस, दिवसातनं 2 वेळेस घ्यायची, तर मग ते काउन्सिल करायचं किंवा लेबल करून द्यायचं त्याला, किंवा सांगायचं ही टॅबलेट घेतल्यानंतर येलोईंग इन युरिनेशन, थोडंफार युरिनचा कलर तुमचा चेंज होऊ शकतो, त्याच्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही पेशंटला काउन्सिल करू शकता त्या ठिकाणी. ही डायग्राम त्यासाठी दिलेली. नेक्स्ट आहे पॉईंट, ॲबिलिटी रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसिस्टच्या किंवा हॉस्पिटल फार्मसिस्टच्या काही ॲबिलिटीज आहे. ओके, काय ॲबिलिटीज पाहिजे त्याच्यामध्ये हॉस्पिटल फार्मसीमध्ये, फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज पाहिजे. ओके, का सर्व ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, सपोज हॉस्पिटल फार्मसिस्टला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट दिलं, तर त्याने सर्व डिपार्टमेंट किंवा सर्व जेवढे तुमचे सब डिपार्टमेंट असेल तर त्या ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा त्याला जमलं पाहिजेत. ओके, त्यानंतर टेक्निकल ॲबिलिटी जमली पाहिजे, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी, त्याच्यानंतर रिसर्च ॲबिलिटी, टीचिंग अँड ट्रेनिंग ॲबिलिटी अँड ॲबिलिटी टू कंट्रोल. ओके, एवढ्या ॲबिलिटी त्या हॉस्पिटल फार्मसिस्टमध्ये हव्या आहेत आपल्याला. ओके, इन दॅट फर्स्ट इज द
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीमध्ये हॉस्पिटल फार्मसिस्ट शुड बी थ्रोली फॅमिलियर विथ ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल विथ स्टाफ अँड विथ ॲप्रोप्रिएट चॅनल ऑफ कम्युनिकेशन. काय हॉस्पिटल फार्मसिस्ट जो आहे तो एकदम फॅमिलियर पाहिजे ते तुमच्या ऑर्गनायझेशनसोबत. ऑर्गनायझेशन कोणतं, जे हॉस्पिटलचं ऑर्गनायझेशन त्याचसोबत, आणि त्या स्टाफसोबत व्यवस्थित काय केलं पाहिजे, तुम्ही कम्युनिकेट केलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, हॉस्पिटल फार्मसिस्ट शुड बी कॅपेबल ऑफ प्लॅनिंग अँड सर्व्हिस, बजेटिंग, इन्व्हेंटरी कंट्रोल, कॉस्ट रिव्ह्यू, कॉस्ट इफेक्टिव्हनेस, ऑडिट, मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड अँड प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट. जेवढेही काही हे येतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे जे कामं येतात, ॲडमिनिस्ट्रेटरचे जेवढे कामं येतात, सपोज त्याचे काय प्लॅनिंग केली पाहिजे त्यांनी, कोणत्या पद्धतीने तुम्ही कोणते डिपार्टमेंट कोणत्या पद्धतीने वर्क करेल. त्याच्यानंतर ऑडिट असतात, काही रेकॉर्ड मेंटेन केले असतात, किंवा एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट आहे ती कॉस्ट काय केली पाहिजे तुम्ही ठेवली पाहिजे, किंवा ती कॉस्ट रिव्ह्यूचं येतं. त्याच्यानंतर बजेट असतं आपल्या हॉस्पिटलचं, ओके, किंवा हॉस्पिटल फार्मसीचं बजेट असतं, ते बजेटसुद्धा व्यवस्थितरित्या तुम्ही काय केलं पाहिजेत, ते तयार केलं पाहिजेत. नेक्स्ट आहे सेकंड, टेक्निकल ॲबिलिटी. टेक्निकल ॲबिलिटीमध्ये फर्स्ट इज अ हॉस्पिटल फार्मसिस्ट मस्ट हॅव एबिलिटी टू यूज हिज बेसिक नॉलेज ऑफ इफेक्ट ऑफ ड्रग ऑन बायोलॉजिकल सिस्टीम, ओके, इन असेसिंग ड्रग ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन. टेक्निकल ॲबिलिटीज पाहिजेत. म्हणजे सपोज एखादी टॅबलेट घेतलेली पेशंटने, तर त्याच्यामध्ये ती टॅबलेट कशा पद्धतीने इफेक्ट देऊ शकते पेशंटला, किंवा काही एखाद्या पेशंटला अदर डिसऑर्डर असेल, ओके, मोर दॅन 2 or 3 डिसऑर्डर असतील किंवा डिसीज असतील, तर मग त्याच्यामध्ये कशी ते ॲक्ट होईल, की कसं त्याला बायोलॉजिकल इफेक्ट भेटेल, हे बेसिक जे नॉलेज आहे तेच नॉलेजसुद्धा पाहिजे ते, ओके. नेक्स्ट आहे हॉस्पिटल फार्मसिस्ट मस्ट बी नॉलेजेबल इन फार्माकोलॉजी, टॉक्झिकोलॉजी, पॅथोफिजिओलॉजी अँड थेरॉपिटिक अँड पेशंट केअर टेक्निक. म्हणजे तुमचे फार्माकोलॉजी, टॉक्झिकोलॉजी, पॅथोफिजिओलॉजी जे आहे त्याचंसुद्धा त्याला नॉलेज पाहिजे ते. नेक्स्ट आहे ही मस्ट हॅव ॲडिक्वेट नॉलेज अँड टेक्निकल बॅकग्राऊंड टू मॅन्युफॅक्चर डिफरंट डोसेस फॉर्म. डिफरंट डोसेस फॉर्म कसे मॅन्युफॅक्चर करू शकतात किंवा कशा पद्धतीने आपण मॅन्युफॅक्चर करू शकतात याचीसुद्धा त्याला आयडिया पाहिजे ते, ओके, हे सुद्धा नॉलेज पाहिजे ते. नेक्स्ट आहे ही मस्ट बी अवेअर अबाउट द सोर्स ऑफ द ड्रग अँड कॉस्टिंग एक्सेट्रा, ओके. सोर्स ऑफ ड्रग म्हणजे तुमचा ड्रग जो आहे तो कुठून भेटतो आहे, तुम्हाला कोणत्या पद्धतीने भेटतील. त्यानंतर तुम्हाला कसं, सपोज एखादा होलसेलर, तुम्हाला 2 ते 3 होलसेलर आहे आपल्याकडे, मग कोणता होलसेलर आपल्याला कमी प्राईजमध्ये ड्रग सोर्स अवेलेबल करून देतं येतं, मग त्यामध्ये आपलं प्रॉफिट आहे, ओके. तर असे जे सोर्सेस ऑफ ड्रग आहे कोणत्या ठिकाणावरून आपल्याला भेटणार आहे त्याचंसुद्धा अवेअरनेस पाहिजेत आपल्याला. त्यामुळे कसं आपली जी कास्टिंग ते कॉस्टिंगमध्ये आपल्याला प्रॉफिट होतो. ही मस्ट हॅव नॉलेज फॉर टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल फिनिश प्रोडक्ट बाय यूजिंग व्हेरियस इन्स्ट्रुमेंट. सपोज काही रॉ मटेरियल असतात किंवा काही ड्रग असतात, तर ते किंवा फिनिश प्रोडक्ट्स असतात, ते टेस्टिंग केले जाते. म्हणजे त्यांचे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट त्याच्याकडे त्यांची क्वालिटी चेक केली जाते. मग त्यांची क्वालिटी चेक करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट यूज करतात. म्हणजे सपोज HPLC झालं, त्याच्यानंतर HPTLC झालं, pH मीटर झालं, त्याच्यानंतर UV झालं, IR झालं, हे सर्व चेक करण्याचे, क्वालिटी चेक करण्याचं, किंवा QC पॅरामीटरमध्ये येतात. हे HPLC म्हणजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, HPTLC म्हणजे हाय परफॉर्मन्स थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, pH मीटर माहिती आहे तुम्हाला, pH ऑब्झर्व करण्यासाठी. हे इन्स्ट्रुमेंट्ससुद्धा त्याचंसुद्धा नॉलेज पाहिजे त्याला. ही मस्ट नो स्टोरेज ऑफ ड्रग अँड देअर स्टॅबिलिटी. ड्रग कुठे स्टोअर करायचं आहे, किंवा स्टोअर केल्यानंतर, किंवा एखादा त्याची स्टॅबिलिटी काय आहे, हे सुद्धा त्याला काय पाहिजेत, नोंद पाहिजे त्याच्यापासून. ही मस्ट बी एबिलिटी टू परफॉर्म डिफरंट फार्माकोलॉजिकल अँड टॉक्झिकोलॉजिक एक्सपेरिमेंट ऑन द कंपाऊंड अंडर द इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे तो रिसर्च वर्कमध्ये सपोज काही इन्व्हेस्टिगेशन करायचे असतील आपल्याला फार्माकोलॉजीमध्ये किंवा टॉक्झिकोलॉजीमध्ये, तर ते त्याच्या परफॉर्मन्स, वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्याची सुद्धा ॲबिलिटी पाहिजे त्या फार्मसिस्टमध्ये, ओके. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी. मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटीमध्ये काय आहे, हॉस्पिटल फार्मसिस्ट मस्ट एबल टू डेव्हलप फॉर्म्युलेशन नॉट अवेलेबल कमर्शियली. म्हणजे जे अवेलेबल नाही कमर्शियली ते फॉर्म्युलेशनसुद्धा त्याला डेव्हलप करता आलं पाहिजे त्या ठिकाणी, किंवा त्या हॉस्पिटल फार्मसीच्या लेवलवरती त्याला काय केलं पाहिजे, त्यांनी ते मॅन्युफॅक्चरिंग करता आलं पाहिजे त्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट, हॉस्पिटल फार्मसिस्ट शूड
possess an adequate understanding of principle involved in formulation and preparation of dosage form. Dosage form आणि अदर फॉर्म्युलेशन प्रिपरेशनचा जो प्रिन्सिपल असेल, वेगवेगळे प्रिन्सिपल असते, तर त्याचंसुद्धा त्याला नॉलेज पाहिजे. कोणत्या प्रिन्सिपलनी किंवा कोणत्या मेथडनी तुम्हाला डोसेस फॉर्म बनवायची, तर त्याचंसुद्धा नॉलेज पाहिजे तुम्हाला. 4th पॉईंट, रिसर्च ॲबिलिटी. इन रिसर्च ॲबिलिटी हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट बी प्रिपेअर टू पार्टिसिपेट इन क्लिनिकल रिसर्च. ओके, क्लिनिकल रिसर्चमध्ये काय केलं पाहिजे, त्यांनी पार्टिसिपेट झालं पाहिजे. इन्व्हायटिंग बाय द मेडिकल स्टाफ अँड कंडक्ट फार्मास्युटिकल रिसर्च हिमसेल्फ. ओके, कोणाला फार्मसी किंवा मेडिकल स्टाफ असेल त्यांना काय करायचं, इन्व्हॉल्व करायचं, इन्व्हाइट करायचं आणि फार्मास्युटिकल रिसर्च त्यांनी काय करायचा आहे, तो कंडक्ट करायचा आहे हिमसेल्फ. नेक्स्ट आहे, हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट बी एबल टू एस्टॅब्लिश डाटाबेस फॉर द ड्रग बिंग यूज अँड पेशंट participation in the study. Okay, next is the hospital pharmacist must have ability to collect appropriate data them and make include from data. Okay, हे सर्व ॲबिलिटी, रिसर्च ॲबिलिटी त्या फार्मासिस्टमध्ये पाहिजे ते. ओके, नेक्स्ट आहे टीचिंग अँड ट्रेनिंग ॲबिलिटी. म्हणजे सपोज काही प्रोग्राम वगैरे करायचे असतील, ओके, सपोज ट्रेनिंग वगैरे काय केले पाहिजे, अरेंज केली पाहिजे. पॉसिबल, जेवढे पॉसिबल असतील तेवढं ट्रेनिंग काय केलं पाहिजे, फार्मासिस्टने अवेलेबल केल्या पाहिजेत. कशासाठी, तुमचे एज्युकेशनल प्रोग्राम असतील किंवा एक फार्मासिस्ट, अदर फार्मासिस्टसाठी किंवा मेडिकल स्टाफसाठी. ओके, प्रोग्राम घेतले पाहिजेत, ट्रेनिंग घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ते नॉलेजचे काय होईल, तुमचं नॉलेज दुसऱ्यांना दिल्यानंतर त्या नॉलेजचा व्यवस्थित यूज होईल. त्यानंतर हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट बी एबल टू डेव्हलप वेल प्लेन अँड कोऑर्डिनेट ट्रेनिंग प्रोग्राम अँड एबल टू डिलिव्हर लेक्चर. म्हणजे हॉस्पिटल फार्मासिस्टने काय करायचं, प्रोग्राम अरेंज करायचा किंवा लेक्चर अरेंज करायचं आणि ते लेक्चर काय करायचं, तुम्ही डिलिव्हर करायचं. कोणाला, मेडिकल स्टाफला झालं, स्टुडंटला झालं किंवा ट्रेनिंग पर्सन असतील काही, तर ट्रेनिंग पर्सनला. त्याच्यानंतर ॲबिलिटी टू कंट्रोल. ॲबिलिटी टू कंट्रोलमध्ये क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटचे हे, ओके, क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटचे प्रोग्राम फॉर क्वालिटी सर्व्हिस ऑफ फार्मसी डिपार्टमेंट अँड प्रोडक्ट डिस्पेन्स. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट डिस्पेन्स केले पाहिजेत, कोणत्या क्वालिटी तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी कशी कंट्रोल केली पाहिजेत, याबद्दलसुद्धा त्याला जनरल नॉलेज पाहिजे ते. ओके, हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट बी एबल टू डेव्हलप कंट्रोल प्रोग्राम फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग थ्रू द हॉस्पिटल. हॉस्पिटलमधून कसं तुम्हाला ड्रग डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, तर त्याचीसुद्धा प्लॅनिंग केली पाहिजे. त्यांनी एक फ्लो चार्ट केला पाहिजे किंवा प्रोग्राम अरेंज करून ते काय केलं पाहिजे, त्यांनी तो डेव्हलप करायचा कंट्रोल प्रोग्राम त्यांनी काय केला पाहिजे, बनवला पाहिजे. ओके, सो ऑल धीस पॅरामीटर इज इन्क्लुडेड इन हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. थँक यू व्हेरी मच.